नमस्कार मित्रांनो, स्वयं कम्प्युटर अँड इंटरनेट सर्व्हिसेसमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। बघा, या आठवड्यामध्ये साधारणतः 3 ते 4 प्रकारच्या नवीन जाहिराती प्रकाशित झाल्या आहेत। त्यामध्ये आहे ती म्हणजे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय जे आहे याची जी जाहिरात प्रकाशित झाली होती त्याची तारीख वाढलेली आहे। जी अर्ज करायची तारीख आहे ती आहे 9 तारखेवरून 14 जुलैपर्यंत वाढवलेली आहे। त्यानंतर भारतीय तटरक्षक दल या इंडियन कोस्ट गार्डमध्ये असिस्टंट कमांडंट जनरल ड्यूटी आणि असिस्टंट कमांडंट टेक्निकल अशा 170 जागांसाठी भरती आहे। ही जी भरती आहे ती असिस्टंट कमांडंट जनरल ड्यूटी 140 जागा आहेत आणि असिस्टंट कमांडंट टेक्निकल ज्यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या पदाच्या 30 जागा आहेत। यांची जी शैक्षणिक पात्रता आहे ती जनरल ड्यूटीसाठी पदवीधर आणि 12वीला मॅथ्स आणि फिजिक्स या विषयासह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर टेक्निकल जे कमांडंट पद आहे त्यासाठी इंजिनिअरिंग पदवी आवश्यक आहे। त्यामध्ये नेव्हल आर्किटेक्चर, मेकॅनिकल, मरीन, ऑटोमोटिव्ह, त्यानंतर इंडस्ट्रियल अँड प्रोडक्शन, डिझाइन, एरोनॉटिकल, एरोस्पेस, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अशा पॉवर इंजिनिअरिंग, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अशा काही पदव्या आहेत ज्या डिपार्टमेंटमधून पदवी तो व्यक्ती उत्तीर्ण झाला आहे त्याला या पदासाठी अर्ज करता येणार आहे। या पदाची जी वयाची अट आहे ती अट साधारणतः 1 जुलै 2026 रोजी वयाची 21 वर्ष ते 25 वर्ष या दरम्यान असणं आवश्यक आहे। SC ST साठी साधारणतः 5 वर्ष सूट राहणार आहे आणि OBC साठी ही 3 वर्षाची सूट असणार आहे। सदर पदाचा जो अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे ती आहे 23 जुलै 2025 11:30 म्हणजे रात्री 11:30 पर्यंत। याची एक्झाम जी आहे ती सप्टेंबर ते नोव्हेंबर या दरम्यान होणार आहे। त्याचबरोबर आणखीन काही पदं आहेत त्यामध्ये बघा, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स या डिपार्टमेंटमध्ये जागा निघाल्या आहेत। त्याचबरोबर प्रगत प्रशिक्षण विकास केंद्र म्हणजे प्रगत शिक्षण संगणक विकास केंद्र यामध्ये जागा आहेत। त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ज्यामध्ये जागा जी निघाल्या होत्या 125 जागा त्याची डेट वाढलेली आहे। त्यामध्ये आपण बघूया राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स यामध्ये ज्या 74 जागा निघालेल्या आहेत यांची थोडक्यात माहिती। ह्या 74 जागा आहेत त्या ऑपरेटर ट्रेनी केमिकल यासाठी 54 जागा आहेत, बॉयलर ऑपरेटर ग्रेड 3 यासाठी 3 जागा आहेत, ज्युनियर फायरमन ग्रेड 2 यासाठी 2 जागा आहेत, नर्ससाठी 1 जागा आहे, टेक्निशियन इन्स्ट्रुमेंटेशन यासाठी 4 जागा आहेत, टेक्निशियन इलेक्ट्रिकल यासाठी 2 जागा आहेत आणि टेक्निशियन मेकॅनिकल यासाठी 8 जागा आहेत। अशा एकूण 74 जागा आहेत। याची शैक्षणिक पात्रता केमिकलसाठी BSc केमिस्ट्री प्लस AOCP किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा असणं आवश्यक आहे किंवा 12वी उत्तीर्ण विज्ञानमधून उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। बाकीच्या ज्या पोस्ट आहेत त्या साधारणतः 10वी उत्तीर्ण आणि फायरमन कोर्स असेल यासाठी आहेत। नर्ससाठी GNM BSc नर्सिंग 2 वर्षाचा अनुभव आहे। इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रिकल मेकॅनिकलसाठी सदर विभागातील डिप्लोमा आवश्यक आहे। सदर अर्ज करण्याची जी अंतिम मुदत आहे ती आहे 25 जुलै 2025। या सर्व जाहिरातींच्या अधिक माहितीसाठी आणि या जाहिरातींना जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही संपर्क करा स्वयं कम्प्युटर अँड इंटरनेट सर्व्हिसेस, व्यंकटराव कॉम्प्लेक्स, कॉलेज रोड, वारणानगर। धन्यवाद।